नमस्कार मंडळी, तारीख आहे 1 ऑगस्ट 2024 आणि मी चालली आहे गावी कोकणात. तर आता मी माझ्या मामाच्या घरी पोचते. हे माझं मामाचं घर आहे. आई येते. काय बोलते आजी माझी? मस्त पैकी अगदी. बापरे माझ्या मग जरा तुझ्या पाया पडते. मान हो चांगली अगदी आनंदात असू. पाऊस सुरू झाला की गावी सुरू केली जाते भाताची लावणी. काही कारणामुळे भात लावणी करता मला तर येता आलं नाही, पण पावसात कोकणात येणं मीच थोडी ना करणार. म्हणूनच यावेळी जशी सुट्टी मिळाली आली कोकणात. प्रवास केल्यानंतर भूक तर खूप लागली होती. जसं आंघोळ करून आली बघते तर माझ्या आजीने गरम गरम भाकरी आणि भाजी तयारच ठेवली होती. काय तर मग मस्त पोट भरून न्याहारी केली. 3-4 भाज्या मिक्स केल्या, टाकळ्याची आणि शेपूची असं काय. खाली एक लावलंय. हे काय? तर आता प्लॅन आहे आजी सोबत मळीत जाऊन अळू काढायचं. अळू तर काढूच, त्यासोबत आजीने केलेली शेती सुद्धा पाहता येईल आपल्याला. माझ्या आजीने इथे एक छोटीशी जागा आहे जिथे थोडी थोडी भाजी वगैरे अशी शेती केली आहे. तर चला दाखवते तुम्हाला पण. माझी आजी ऑलरेडी तिकडे गेली आहे आळू काढायसाठी. हळद 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 काय हे चिबडणीचं वेल आहे. हे ना त्या काकडीचं आहे. वर जाया पाहिजे. आणि दोडकेचा तो एक वेल, इथे एक वेल आहे, तिथे वेल आहे. आणि हे सगळं काकडीच आहे. हे दोडकं आहे ना? दोडकेचं आहे. त्याला कधी येणार? श्रावणात येतील ना? आता बघूया. श्रावणापासून गणपतीपासून सुरुवात होते. आणि हे काय? हे ते आपल्या दरवाजात आहे ते सुरण. सुरण. मला पण, मी पण कापणार. ही इथं कापू. ही चांगली पाण्यात नाही, ही पाण्यात नाही, ही केली पाण्यात. आणि हातानं माझ्या खास दिसला नाही. वर पकड बाबा, वर पकडायचं. हे बघ काही कुठचा? केळ्याचं झाड लावलंय बघ. आणि ते माझं फेवरेट हळद. हळदीच्या पानातले मोदक. आहा, गणपतीला यायचंच ह्याच्यासाठी. ऑर्गॅनिक, एकदम ऑर्गॅनिक फूड. आणि हे काय? पेरू. हा पेरूचं झाड लावलं. बरोबर ओळखलं मी, पेरू आहे. हा पेरू, ह्या कलम आहे. हा ना कलम आहे. हा कलम आणलेला. खरंच आपल्या गावातील माणसांचा किती पौष्टिक आहार होतो इथे. अळू, टाकळा, तोंडासारखी रानभाजी चविष्ट तर आहेच, पण त्यासोबतच ह्या भाज्या औषधी गुणधर्मेचा सुद्धा आहेत, म्हणजेच रिच इन विटामिन्स आणि मिनरल. नाही इथं बघ. हा बघ. एक्साइटेड आहे.
गावी आलोय आणि गजाली नाही केली हे तर शक्यच नाही. मग काय तर वाडीतील माझ्या माणसांसोबत भरपूर गप्पा मारल्या इकड तिकडच्या. नाव काय याचं? नाव भरपूर आहेत. मोतीचा दाना आहे एकदम. एक मोठी एक मोठं चार्ली. तरी आज अंग सांगताय जरा. तुम्ही सुद्धा गावी आलात की हे सगळं एन्जॉय करतच असाल ना. गेला की मला गेला वाहून गेला पाण्यात. गेला वाहून. आता सापडा तेवढा राहिलाय. सापडा अर्धा गेला वाहून फक्त थोडेसा राहिलाय. आज जरा प्रवासामुळे दमलोय करून जास्त फिरता नाही आलं, पण उद्यासाठी बरंच काही डोक्यात प्लॅन आहे. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय तर एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करा. जर तुम्ही या चॅनलला नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.